मी माझा आता व्हिएतनामचा प्रवास सुरू केलेला आहे. मला थोडीशी दडदड आहे, कारण माहिती नाही कुठं कसं काय प्रवास असणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे सध्या तिकीटचा थोडंफार मला वाटतं घोळसारखं आहे, पण तिथं जाऊनच कळेल की किती रिझॉल्व झालं आहे किती नाही. सध्या बसमध्ये थोडे टॅक्सीमध्ये ओलामध्ये भावानी करून दिली. ते मी केलं 11:15ला निघालो. 2:30ची फ्लाईट आहे. आधीच थोडं 2-3 तास आधी पोचलेलं बरं म्हणून निघालो. चला होऊया. चेक इन झालं आहे, सिक्युरिटी चेक पण झालं. बऱ्याच दिवसानंतर एअरपोर्टला आलो होतो, तर बऱ्यापैकी विसरलो होतो. आणि आता जी इंटरनॅशनल फ्लाईट आहे त्याची वाट पाहतो आहे. तर माझी फ्लाईट आहे गेट नंबर 77वर. पाहूया कुठं आहे. तर बऱ्याच वर्षाने इंटरनॅशनल एअरपोर्टकडे येतो आहे. म्हणजे आतापर्यंत नॅशनल फ्लाईट घेतल्या होत्या, बँगलोरला, चेन्नईला असं गेलो होतो. पण ही पहिली इंटरनॅशनल फ्लाईट आहे व्हिएतनामसाठी. बऱ्याच दिवसापासून जायचं होतं, पण आता चाललो आहे. बाथरूम आहे ना, टॉयलेट पाहतो काय कसं आहे. तर सोपंच वाटतं आहे, म्हणजे आतापर्यंत तरी व्यवस्थित अंदाज घेत व्यवस्थित वाटाने चाललो आहे. चला, ही आपली फ्लाईट 884 गेट नंबर 77वाली. आज लेट झाली आहे 2 तास. पाहूया. सध्या एका बाजूला कोपऱ्यात शांत आहे, आजूबाजूला कोण नाही. आणि ते फ्लाईट्स लागतील काय वेळेत. येऊन बसलो आहे, आराम करेल थोडा वेळ. बऱ्याच बाहेरच्या लोकांना बघून अशी फिलिंग येते की जग मोठं आहे, भरपूर जास्त आणि वेगवेगळ्या प्रकारची लोक आहेत. थोडं इंटरेस्टिंग वाटतं, क्युरियस वाटतं. मॉरिशसला जाणारे एअर इंडियाचे विमान 2241 द्वार क्रमांक मराठीत 67 हे ऐकायला मजा येते. तयार आहे. नाईस. मॉरिशस को जाने वाली एयर इंडिया की फ्लाईटमध्ये बसलो आहे. बरोबर 2:10 ओपन झालं होतं गेट्स. आणि पाहूया, बॅग्स वगैरे ठेवून देतात. पुढचा प्रवास कसा होतो. सीट्स बऱ्यापैकी रिकाम्या आहेत, बऱ्याचपैकी. काही जागा काय मध्ये विंडो सीट मिळाली मला. तर पाहूया. नाश्त्याला त्यांनी आम्हाला भात भाजी दिली, थोडा सोया सॉस, पाण्याची बॉटल. आणि थोडा उशीर झाला आहे, पण खाली जर तुम्ही बघू शकता तर मोठी नदी दिसते. 15 मिनिटात उतरणार आहोत. बरेचसे लोक उठलेत. खाली मोठी नदी दिसते आणि तिकडे समुद्र. जवळपास मेकॉंग डेल्टा असेल. फ्लाईट होती नेहमी
बस पकडली आणि बहुतेक इथून एअरपोर्टकडे जाऊ. आता आलोय खरी, आता शोधतोय मी कुठं आणि काय करायचं. सिम कार्ड कुठे मिळेल एक, आणि मग पहिले ट्रान्सफर कुठे मिळेल ते एक. तर मी त्यांना करन्सी विचारले तर ते म्हणे आज बंद आहे. तर मग इथून डायरेक्ट गेलो आणि 3000चा सिम कार्ड घेतला. तर रेडिओ आपण घेतो ना तुम्हाला पण कामाकडे तर याच्यातला हावाला घेतला 3000वाला अनलिमिटेड डेटा 1 महिन्यासाठी. बघा किती वापरलं जातं. आणि इकडून आता इथं जायचं आहे जिथे बघा इमिग्रेशन किंवा काय आहे. तर इथून झाल्यावर खाली उतरायचं आहे. इथं काउंटर असतात. मला माझी बॅग भेटत नव्हते आणि नंतर मला अशी खाली पडलेली दिसली. मी लॉस्ट अँड फाऊंडकडे जाणारच होतो पण त्यावेळेत मला बॅग दिसली. थोडं वाईट वाटलं पण आहे. पोचलो सध्या. बॅग भेटली, पडलेली होती रस्त्यात, घातली आता. आणि माझा चेकिंग 3 वाजताचा आहे. त्याच्या आधी जाऊन मला फायदा नाही वाटत. खायचं असेल ते पण तिथं जाऊन खाईल. आता वाजलेत किती 11 वाजलेत. मीटिंग वगैरे अटेंड करेल ऑनलाईनच आणि इथंच कुठेतरी बसतो चांगल्या ठिकाणी मग कंटिन्यू करतो. तसे तरी विचार चांगला आहे, नीटनेटकं आहे. तर आता हा बॅगचा सीन थोडा अवघड झाला. चायला बॅग शोधायला गेलो, खाली रस्त्यात मध्ये पडलेली होती. आता कशी कोणाहून चुकून झाली असेल जाणून काय वाटत नाही मला, पण होती. त्या बाजूला गर्दी आहे, तिकडे जाऊन बघतो. चला थोडं काम निपटून आता एअरपोर्टच्या बाहेर निघालो. भाई लय गर्दी. मला वाटलं आतमध्ये बसून खूप नीटनेटके चांगले माणसं आहेत वगैरे, पण काय नव्हतं. बाहेर भरपूर कचरा, पण आहेत लोक चांगलेच आहेत. जसे तुम्ही त्या मेन गेटच्या थोडं बाहेर पडता ना, बाजूबाजूलाच त्यांनी भरपूर दुकानं उघडून ठेवले करन्सीचे, टॅक्सीचे. तर मला एखादा मुलगा भेटला होता मध्ये, तो म्हटला काय नका करू, त्याच्यातलं काय नका घेऊ, एकदम मागे जा आणि खरेदी कर, म्हणजे एकदम बाहेर जा आणि तिथून टॅक्सी कर. आता मी तेच करतो. म्हणजे तो म्हणतात पिकअप एरिया आहे त्या बाजूला, पिकअप एरिया तिकडे नका जा, तो पिकअप एरिया तिकडे जा आणि तिथून तुम्हाला भरपूर मिळते आपले बाईक वगैरे. तर चाललो आता. त्यांनी सांगितलेलं तिथे ती बिल्डिंग दिसते ती त्याच्या बाजूला कुठेतरी जायचं म्हणे. चला आता इकडं पास आहे. आता हा आहे डोमेस्टिक एअरपोर्ट आणि गोरे इकडचे लोकल लोक सगळे इकडे आहेत. इंटरेस्टिंगली इकडच्या गाड्या लेफ्ट साईडने चालतात. बरं सिगरेट तर रस्त्यावरच फुकतायत राव. चला इथून एंट्री आहे. कधीतरी डोमेस्टिकचं झालं तर मग जाता येईल. बाबा इथं तर लय गर्दी आहे. चला चला पुढं मिळेल काहीतरी. काही इंडियन पण दिसतात मधून मधून. चाललं चला जाऊया. आता मी चाललो आहे या एअरपोर्टपासून माझ्या हॉटेलकडं. दिसायला चांगलं वाटतंय, रस्ते साफ आहेत. हे पेट्रोल पंप वाटतंय इथलं. हेल्मेट पण आहेत. मस्त आहे राव. गाड्या चांगल्या आहेत, लेफ्ट साईडने चालत आहेत आणि कॅमेरा वगैरे लावले आहेत. मस्त रंगरंगोटी केलं आहे. आपल्या भारतामध्ये तर लाईट लावून ठेवलेत, त्यांनी चांगले झाडं लावली आहेत. मला ड्रायव्हर घेऊन मला हेल्मेट दिलं, मी रुमाल बांधला. कशाला म्हटलं काय नाही, आणि त्याच्यावर हेल्मेट चांगलं
पटरी गावाच्या मध्येच होतं ते. असो एक मधूनच काहीतरी लागतं आहे. रस्ते छोटा आहे बहुतेक तो एक मला व्यवस्थित. खाली हॉटेल मेडिकल पण आहे. मी एक पाहिलं इकडे व्हिएतनामचे झेंडे बऱ्यापैकी लावले. म्हणजे गल्लोगल्ली एक ना एक तरी झेंडा आहेच. मे बी आता त्याचा दुसरा नाही गेट नावाचा त्यामुळे. समोर जरी आहेत काय म्हणतात आणि फोनवर लावून ठेवलं आहे त्यालाच फॉलो करतोय असेल बरोबर. चला किती बाईक्स गेल्या तिथे लय बाईक्स वापरतात. बाईक नाही म्हणजे स्कूटी. हा सरळच्या सरळ रस्ता दिवाळी तर काहीतरी सण वाटतं बहुतेक मला एकदाच यायचं काहीतरी पाहिला होता. जेव्हा मला पाहिलं होतं सर्च केलं त्यामुळे कोणतरी म्हणे इकडे एक चर्च आहे आणि एक मागे तर मार्केट ते दोन बघायचं आहे म्हणून. बघा यायचं आहे का लोक तर दिसतात. अरे वा यायचं आहे लोक तर इकडून जाऊन दिसतात. असं आलं बा आपलं हॉटेल आहे या. हा तिकडचा मेन रस्ता आणि हे त्या हॉटेल इथं आपण आज राहणार आहोत. बघा तर हे आपला आजचा स्टे. इथे आपले 6 नंबरचा आणि हा आपला ब्लॉक. त्याच्यावर काही ठेवा काय करा. वरती जाण्याचं स्टेअर केल्यात. बाकी तर कोंडीच तसं आहे. माहिती नाही किती दिवस राहील मी इथे. मोमेंट बरं वाटलं झोपेसाठी बरं आहे. बाकी तर काय डाऊटफुल आहे. आता कुठेतरी फ्रेश झालो आहे. बरं वाटतं आहे. आंघोळ वगैरे गेली. सकाळपासून ताप नाही असं होते. हां चांगलं चला कामाला आता जेवून घ्या. ट्राय करून पाहूया. मस्त वाटतं आहे. आता या हॉटेलमध्ये बसलो आहे. छान आहे. पाहूया जेवण कर. यांच्यासोबत बोलणं म्हणजे नाकी नऊ येतं बऱ्यापैकी. कारण नाही जमत त्यांना इंग्लिश एवढं. तुटक मुटक थोडीफार त्यांची जी भाषा आहे त्याच्यामध्ये इनफ येस नो हे असले शब्द असतात आणि मग त्याच्यावरून ते लोक बोलतात. बाकी तर आता खाण्याचे वांदे होते म्हणून काहीतरी मागवलं मी ऑप्शनमधून. बऱ्यापैकी महाग झालं. 500 रुपयाची डिश आली आहे. मी तर ऐकलं होतं स्वस्तात जेवण होतं. इकडे एकच डिश 500ची झाली आहे. पुढचं माहीत नाही. पाहूया खाऊन पाहूया. भूक महत्त्वाची आहे वेळ महत्त्वाची. आता नंतर बघूया कधी एखादं स्वस्तात म्हणजे इकॉनॉमिकल जेवण दिसणार आहोत. पण एन्व्हायरमेंट म्हणून चांगलं वाटतं आहे सध्या तरी. मी मागे काय माहीत नाही. हे चांगलं आहे. पाहूया. त्यांनी मला हे दिलं खायला. मला नावीने आठवते काय खायला दिलं होतं. दिसायला चांगलं आहे. पोट भरलं पाहिजे. खाऊन पाहूया कसं आहे ते. एक मी कसं लागणार आहे. गाजर आहे. पांढऱ्या माहीत नाही काय तर मध्ये असं चिप्स सारखं काहीतरी आहे. भूक लागली. गोड लागतं. चांगलं लागतं. आणि चवीला पण गोड आहे. ओव्हरऑल मला बरं आहे. मला आवडलं खायला. सलाड बऱ्यापैकी आहे.
ज्युसी आहे, बरं वाटतं. हे जे ना हे चांगलं वाटतं, तोफे वाटतं. मैदा पापड दिला आहे. मला वाटलं काहीतरी असं खायला पापड आहे. काय माहिती, जाऊ दे. चला खातो आता मुकल्याने. हाय मॉल एरिया, कॉल एक आहे आणि हे काहीतरी 2 मॉलर असतात. हां, लोक बाबा बिंदास सिगरेट बघतायत. चालत इथे येऊन पोचलो आहे. हे म्हणतायत की पीपल काउन्सिल कमिटीचं काहीतरी आहे इकडे आणि बरीच गर्दी आहे आणि मध्ये कोणातरी आयडल पण दिसतंय. जाऊन पाहूया काहीतरी. भाऊ इकडं फुलंच फुलं आहेत राव, छान फुलं आहे आले. आणि जाऊया तिकडं, होतं का पाहूया. आणि हे ते बिल्डिंग बाई सही आहे. तिकडं काहीतरी कार्यक्रम चालू आहे, माहिती नाही. चला हळूहळू. कोणाला काय विचारलं गेलं ना, मग आईला इंग्लिशच येत नाही यांना. म्हटलं काय ते हातच फिरवतात, नाहीच माहिती बुवा काय करा. म्हणजे अशी प्रगती भरपूर आहे की या लोकांना इन्फ्रास्ट्रक्चर सिस्टम पण इंग्लिशमध्येच मार खायचं आहे. चालतं मध्ये अशा छोट्या छोट्या आहेत गोष्टी, पण आपल्याला कळत नाही काय आहे. तर नॉनव्हेज खाऊ घातलं की झालं आपला गेम. इथं मोठा कार्यक्रम आहे वाटतो. ओके, ये हो ची मीची मेट्रो चेटरी असेल बहुतेक. ते तिथं मागे जाऊन आलो. काय नाही भाषण देत आहे ना, काय बोलत आहेत काही नाही कळत आहे. जाऊ द्या, पुढे बघूया काय दिसतं. चला. हे बेसिकली बुक स्ट्रीट फेस्टिवल आहे. मला त्या भावाने सांगितलं होतं, भेटला होता तो. म्हणे बुक स्ट्रीट फेस्टिवल आहे, बघत जा. हेच आहे तर हे इकडची उच्च बिल्डिंग. माहिती नाही एंट्री देतील की नाही. यायला एवढीशी पोरं कामाला लागलं ते. Walking Street. ओके, चला भाऊ वॉकिंग स्ट्रीटला आलो आहे. Well, during the day it's for traffic, but at night they cut it off and it's only for walking. But a lot of motorbikes still go up. They're not supposed to, but they do. I was looking for a... See what I mean? That flight path opening up with Vietjet. Yeah, It's people opened up the opportunity for people to just jump on a plane for $100 and come to Vietnam. Exactly. And a visa. This is my 25th. Oh my God. I really appreciate this thing, bro, man. It's 100 man. Yeah, even that, see, what I would say is... आता हे जे दुकान आहे ते म्हणतात तिकडे 1/1 फ्रीमध्ये भेटते. पाहूया करून कधी. तर अजून एक हॉटेल आहे म्हणजे इथं याच्यामध्ये 500 रुपयामध्ये पण राहत येते तुम्हाला. आणि टॉयलेट बाथरूम पण आहे. डेफिनेटली यू वोंट गेट एव्हरीथिंग. आता त्या लाईटनी वॉकिंग स्ट्रीटच्या बाहेर आलो आहे आणि चालतो आता बाहेर थोडा. म्हणजे असं काय राहिलं नाही आहे तिकडं. असं तो झाम जो जागा बघा पण हा पूर्ण. बाहेर पडल्यावर मला थोडी भूक लागली होती तर मग हे फणस दिसलं तर फणस घेऊन आलो. फणस काहीतरी 29,000चे आहेत. कन्वर्ट केलं तर कळलं 99 रुपये, 100 रुपयाचे आहेत एवढेसे फणस. म्हटलं आता काय आहे ते. दुपारचं जेवल्यानंतर हे खाल्लं. म्हटलं चालेल, आजसाठी पोट भरेल माझं एवढं शुअर आहे. ते मला काहीतरी इंटरेस्टिंग दिसलं. बहुतेक सिनेमा थिएटर आहे. लोक इकडं बाहेर बसलेत, मस्त चिल बसतात. गाड्या बा होते तर रेंटने देत असतील. असं बाहेर बसतात लोक चिल व्हायला. सायकल चालवतात. तर इकडे असंही आहे जिकडं घरदार बाजूला हॉटेल, घरदार बाजूला हॉटेल आणि
आणि खाली झोपडपट्ट्यासारखं थोडंफार. तर चांगला एरिया पण पाहिला आहे आणि थोडा असा एरिया पण पाहतो आता. त्या बहुतेक पूर्ण भाजीपाला मिळतो. काइंड ऑफ रेसिडेन्शियल एरिया वाटतं हा. खायचं पण मिळतं, राहायचं पण आहे. थोडं चीप एरिया वाटतं. मध्येच हा कुठला तरी एरिया रस्त्यावर खाऊन चांगलं जेवण मिळतं. का लागेल स्वयंपाक म्हणतो चांगला. इथं यांची घरं आहेत. शॉप आहे. समोरची बिल्डिंग दिसते स्पेसिफिकली कॅप्चर्ड, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कॉफीज वगैरे. मला त्या पोराने सांगायचं होतं, उद्या जाऊन बघायला लागेल. माहिती नाही जाऊन गेलं. आणि बाहेरच असं हे चालू आहे, जत्रा चालू आहे दोन्ही बाजूने. पूर्ण तिथून ते त्या बिल्डिंगपर्यंत रस्ता हळवून ठेवला आहे. मला समोरची बिल्डिंगला चांगली वाटली. टाइम्स स्क्वेअर बिल्डिंग आहे, फेमस आहे. आणि तिकडे कोणतरी त्याची वाट पाहतात लोक ओपन व्हायला, आणि मग हे इकडे आतमध्ये बसतो. काय माहिती कोण आहे याच्यातला, माहिती नाही कुठला महत्त्वाचा माणूस आहे, पण हाय बा उघडणार आहे. जितकं दिसतंय समजतंय जत्रा आहे बेसिकली, जी की भरली आहे पूर्ण रोडवर. मागे पुढे लोकच लोक, आणि ही वाट बघतात की इकडचं ओपन व्हावं. इकडं घुसतील, फोटो काढतील. फोटो काढायचं बराच हौस आहे लोकांना. चांगलं आहे बघू. हाय तो कार्यक्रम चालू आहे. आता हे मी व्हिडिओ पाहिले होते, आता माणूस स्वतः बनवतो इकडे. प्रकाश लहान लहान पोरं. प्रकाश लोक जे उत्सुकताने पाहतात ते हे आहे. मला तर काय पाहतात. ओके, हे दिसते गाडी, ही आपल्याला ट्रिप मारायची आहे. सिटी टॉर होतं, इथं भेटतात ते तिकीट सिटी साईट सीइंगचे. जस्ट ऑपोजिट ते गार्डन वगैरे होतं. एवढा मोठा फोटो आणि इथं ही माहिती दिली आहे 9 ते 4. पाहा लागेल. हा एक मॅप आहे, स्क्रीनशॉट घेऊन टाकशाल नंतर. आणि हा एक आहे पाथ. थोडा मारतात मायला, फोटोज काढतो ना. हे ज्यूस भेटतात, काय आयडिया नाही कसं ज्यूस, बघायला लागेल मला. हॉटेल आहे मस्त, वापस इथून एक चौक आहे. बऱ्यापैकी चाललं आता.